अगदी काही वर्षापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की लहानपणानंतर मेंदूमध्ये काही बदल होत नाहीत आणि प्रौढावस्थेपर्यंत तो पूर्णपणे स्थिर व पक्का झालेला असतो। मात्र गेल्या काही दशकातील संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की हे खरे नाही। आपल्या पूर्ण आयुष्यात मेंदू स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि प्लास्टिक सारखा बदल घडवत असतो। त्यामुळे चेता संशोधक याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात। न्यूरोप्लास्टिसिटी कशी काम करते? मेंदू एक गतिमान ऊर्जेचे कोट्यावधी मार्गांचे जाळे आहे। जेव्हा तुम्ही विचार करता, काही कृती करता किंवा काही जाणून घेता, तेव्हा प्रत्येक वेळेस ते मार्ग प्रकाशित होतात। काही मार्ग रुळलेले असतात, त्या आपल्या सवयी, प्रस्थापित विचार, भावना किंवा कृती असतात। जेव्हा आपण एखादी ठराविक गोष्ट करतो, एखादी विशिष्ट भावना अनुभवतो किंवा विशिष्ट पद्धतीने विचार करतो, तेव्हा हा मार्ग अधिक बळकट होतो। मग त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे आपल्या मेंदूला सोपे जाते। मात्र जेव्हा आपण काहीतरी वेगळे करतो किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, वेगळ्या भावनेची निवड करतो, तेव्हा आपण नवीन मार्ग कोरायला सुरुवात करतो। आपण त्या मार्गावरून प्रवास चालूच ठेवला तर आपला मेंदू त्या मार्गाचा अधिक वापर करू लागतो आणि मग ही विचार करण्याची नवी पद्धत, भावना किंवा कृती स्वाभाविकपणे घडते। मग जुने मार्ग कमी वापरले जातात आणि ते पुसट होत जातात। मेंदूमध्ये अशी नवी वायरिंग तयार होणे आणि जुनी कमकुवत होणे ही न्यूरोप्लास्टिसिटीची प्रक्रिया आहे। आपल्या मेंदूचे वायरिंग बदलून शिकण्याची आणि बदल घडविण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे, ही चांगली गोष्ट आहे। जर एखाद्या बाबतीत वेगळेपणाने विचार केला किंवा वाईट सवय बदलली, तर तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये नवीन मार्ग कोरला आहे आणि न्यूरोप्लास्टिसिटी प्रत्यक्ष अनुभवली आहे। तुम्हाला इच्छित असलेल्या बदलासाठी वारंवार आणि निर्देशित लक्ष देण्याने तुम्ही तुमच्या मेंदूचे वायरिंग बदलू शकता।